ना व्हिडिओ पॉज करा आणि बोर्डावर लिहिलेला आहे, स्पष्ट दिसत आहे, पाहून लिहा. फक्त मी एकदा वाचून दाखवतो. सीमा इज यंगर दॅन रीना बाय 5 years. Addition of their ages is 25. Then what is the age of सीमा? सीमा ही रीनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. सीमा ही रीनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोन्हींच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे. त्या दोन्हींच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे. तर सीमाचे वय किती? आणि मित्रांनो, यंगर मीन्स लहान, लहान बाई, एल्डर मोठी बाई. आणि मित्रांनो, वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला इंग्लिश व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून वर्ड प्रॉब्लेममध्ये जितके नवीन शब्द येतात, स्पेलिंग सहित लिहा, त्याचा अर्थ लिहून घ्या, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आता सीमा इज यंगर, लहान आहे सीमा, रीना मोठी आहे, आणि दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे. आणि सीमा ही किती वर्षांनी लहान आहे? 5 वर्षांनी. -5, 5 वर्षांनी लहान आहे. मग आता दोघांची बेरीज किती आहे? 25. मग आपण जर 5 घेतले, सीमाचं 5, तर रीनाचं 5 + 5 10, 5 आणि 10 15 चालत नाही. आपण जर सीमाचं 10 घेतलं, सीमाचं 10, तर रीनाचं किती होईल? 10 + 5 15, 10 आणि 15 25. म्हणजे व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस? सी. 10 आणि 15, 5 वर्षाचा फरक, आणि बेरीज 25. ओके. आणि सीमा ही लहान आहे, सीमाचं वय 10 वर्ष. सो व्हॉट इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह? सी. आणि मित्रांनो, इथं ॲरो करा, इथे ॲरो करा. आता मी इथं जागा सोडलेली नाही म्हणून बाजूला लिहितो, ॲरो करा असा. आन्सर लिहा सी 10. ओके. चल, क्वेश्चन नंबर 2. राईट डाऊन. ॲडिशन ऑफ 2 numbers इज 125. ॲडिशन ऑफ 2 number इज 125 and difference is 25. Find the numbers. दोन संख्यांची बेरीज 125 आहे व त्यांच्यातला फरक 25 आहे. तर त्या संख्या शोधा. कोणत्या संख्या पहा? 75 50. दोघांची ॲडिशन 5 7 5 आणि डिफरन्स 25. पहिलं त्याच्यात काम झालं आपलं. पुढचं काही पाहायचं काम नाही. आणि मित्रांनो, MCQ सोडवायचं एक प्रॉपर टेक्निक असतं. दिलेल्या पर्यायामधून कोणता लागू होतो हे पाहायचं. इक्वेशन तयार करा, इलिमिनेशन करा, ते नॉलेज वापरायचं नाही. इथं मनानं, जजमेंटनं उदाहरण ॲक्युरेट सोडवायचं आहे आणि स्पीडनं सोडवायचं आहे. कारण आपल्याला हे उदाहरण सोडवायला जास्तीत जास्त 90 सेकंद आहे. त्याच्यात उदाहरण वाचायला 20 सेकंद आणि उदाहरण सोडवायला. आता क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करू. लिहा. सॉल्व. युसुफ्स एज इज 24. Yusuf's age is 24 more than half the Ajay's age. 5 years ago, addition of their ages was 41 years. Find their present ages. मराठी माध्यमासाठी सांगतो. युसुफचे वय अजयच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 24 ने जास्त आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 41 वर्ष होती. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 41 वर्ष होती. तर त्यांचे आजचे वय काढा. व्हॉट इज टू फाइंड आउट? प्रेझेंट एज. राईट डाऊन. लेट अजय प्रेझेंट एज इक्वल टू X years and Yusuf's present age
इक्वल टू वाय इयर्स. समजा आजचे वय बरोबर एक्स वर्ष, युसुफचे आजचे वय बरोबर वाय वर्ष. आणि आता वी हॅव टू रीड द प्रॉब्लेम व्हेरी केअरफुली अँड कोरिलेट द गिवन इन्फॉर्मेशन. नाव युसुफ्स एज. Now tell me, what is the Yusuf's today's age, present age? Y. Is means equal to, more than, more means plus. How many? 24 plus 24. Then half means 1/2. The Ajay's age. What is the Ajay's age? X. Y is equal to half X plus 24. युसुफचं वय कसं आहे? अजयच्या वयाच्या निंपट, म्हणजे 1/2 मध्ये किती मिळवायचे? 24. ही झाली उदाहरणातली पहिली अट. राईट डाऊन. अकॉर्डिंग टू AC, अकॉर्डिंग टू फर्स्ट CON आणि वरती लिहायचा N म्हणजे कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन Y इज इक्वल टू हाफ X plus 24. इक्वेशन नंबर 1. मित्रांनो, हे ज्याला शक्य झालं त्याला पुढचं उदाहरण एकदम सोपं आहे. आता 5 years ago. What is the meaning of that sentence? Suppose your present age is 15 years. समजा तुमचे आजचे वय 15 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी म्हणजे 15तून 5 गेले 10. 15 minus 5 10. What is today's age? X, Y. 5 years ago, X minus 5, Y minus 5. लिहा. Ajay's 5 years ago age is equal to X minus 5 years. अजयचे 5 वर्षापूर्वीचे वय बरोबर X वजा 5 का केले? ॲगो. आणि हेन्स शब्द आला. हेन्स म्हणजे आफ्टर प्लस पुढे लिहा. अँड युसुफ 5 years ago age is equal to Y minus 5 years. 5 वर्षापूर्वी वय किती? X वजा 5, Y वजा 5. व्हॉट इज द एज? 5 years ago. मायनस करायचं. X minus 5, Y minus 5. 5 years ago. ॲडिशन ऑफ देअर एजेस म्हणजे दोघांचं करायचं ॲडिशन. X minus 5 plus Y minus 5 इक्वल टू व्हॉट इज द ॲडिशन? 41. इथं लिहा. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, उदाहरणात दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार आता हे ब्रॅकेट सॉल्व करा. X minus 5 plus Y minus 5 equal to 41. X plus Y equal to minus 5 minus 10 आणि -10 इकडे ट्रान्सफर झाल्यावर काय होईल? +10. X plus Y equal to 50Y. व्हॉट इज द सेकंड इक्वेशन? X अधिक Y बरोबर 51. आता फर्स्ट अँड सेकंड लिहा. फ्रॉम 1 and 2 इकडचं पुसून टाकतो. आता फ्रॉम 1 and 2. व्हॉट इज इक्वेशन नंबर 1? तुम्ही पुन्हा लिहायची गरज नाही, मी लिहितो. X plus Y 51. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ Y? हाफ X plus 24. 1/2 X as it is. 1/2 X plus 24 equal to 51. इथं लिहा फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. जिथं Y आलं तिथं काय लिहिलं? 1/2 X plus 24. आता ह्या 2ला काढून टाकण्यासाठी आपण काय करू? लिहा. मल्टिप्लाय each term by 2. प्रत्येक पदाला 2ने गुणून. याला 2 गुणलं 2x. मनातल्या मनात याला 2 मल्टिप्लाय केलं. 2 गेट्स कॅन्सल. 1x मीन्स x.
प्लस याला 2 ने मल्टिप्लाय केलं 48, याला 2 ने मल्टिप्लाय केलं 102, 102. आणि मित्रांनो आता सॉल्व करा. 3x इज इक्वल टू 102 मायनस 48. 3x इज इक्वल टू, चला करा सबट्रॅक्शन. 48 आणि 2 50, पुढचे 50 52, आणि हे 2 54. x इज इक्वल टू 8 आणि 4 12, 5 आणि बरोबर आहे 54/3. 3 1 जा 3, 18 3 जा 54. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? 18. x इज इक्वल टू 18. पुढे लिहा y इज इक्वल टू, y इज इक्वल टू but y is equal to half x plus 24. y is equal to half into 18 plus 24. y is equal to, तुम्ही सॉल्व करा, मी पण सॉल्व केलेला आहे. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का पहा. इथपर्यंत पाहून लिहिलं तरी चालेल, पण इथे व्हिडिओ पॉज करा, स्वतः मनानं सोडवा. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का पहा. चला आता एंड करायचा. आता काही सोल्युशन लिहायचं नाही, आता एंड करायचं. पहिली ओळ आपल्या उदाहरणाची. सो अजय प्रेझेंट इज इक्वल टू x इयर्स इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? 18 years. 18 years. And Yusuf's present age is equal to y years is equal to 33 years. आणि मित्रांनो तुम्हाला हे लिहावं लागेल. माझ्याकडे लिहिलेलंच होतं, मी त्याचा उपयोग केला. तुम्हाला ते पूर्ण लिहावं लागेल, कारण हे लिहायला 1 मार्क आहे. 3 मार्काचं उदाहरण असेल तर शेवटचं हे लिहायला कधी कधी अर्धा, 100% अर्धा तर आहे, कधी कधी 1 मार्क सुद्धा असू शकतो. कारण एंड करायचं, जे विचारलं त्याच्याने एंड करा. चला आता काय काय उत्तर आलं पहा. 18, 33, याच्या हाफ करा 9, याच्या 24 मिळवा 33 झाले. आपलं उत्तर बरोबर आहे. आता 5 वर्षापूर्वी हे किती झाले? 30. 5 वर्षापूर्वी 28. आजचं वय 18, 5 वर्षापूर्वी 13. आजचं वय 33, 5 वर्षापूर्वी 28. दोघांची बेरीज करा. 8 आणि 3 11, 41. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झालेले आहे. आणि मित्रांनो व्हेरी इंटरेस्टिंग, ज्याला वर्ड प्रॉब्लेम सोडवता आलं त्याला मॅथमध्ये 95+ मार्क 100% मिळाले असं समजायला हरकत. स्कोरिंग होईल त्याचं. आणि अवघड आहे म्हणून जर सोडून दिलं तर मात्र मग तुम्हाला 50-55 मार्काच्या वरती स्कोर होणार नाही. आणि म्हणून का करायचं हे उदाहरण? बिकॉज इट इज चॅलेंजिंग. अवघड उदाहरण पहिले करायचं, कारण ते चॅलेंजिंग आहे. आपण चॅलेंजिंग आहे म्हणून सोडून दिलं तर मग आपले मार्क पटपट कमी होतील आणि 40-50 वर मार्क मिळणार नाही. चला क्वेश्चन नंबर 2. राईट ॲडिशन ऑफ क्वेश्चन नंबर 2 ॲडिशन ऑफ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 15. Addition of numerator and denominator of fraction is 15. If denominator is 3 more than plus twice म्हणजे 2 its numerator, 2 into numerator plus 3 is 3 more than twice its numerator, find the fraction. मित्रांनो थोडक्यामध्ये व्यवहारातलं उदाहरण एकदा कोरिलेट करू. What is the meaning of fraction? 7/5. It is fraction. It is called as fraction. अपूर्णांक म्हणजे काय? 7/5, 3/8. आता ऍडिशन ऑफ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 15. 7 + 5 12 होऊ लागले. मग आपण काय करू? 7/8 करू. 7 + 8 15. What is the numerator? 7. माहित नाही म्हणजे x. डिनोमिनेटर y. x plus y is equal to 15. x plus y is equal to 15. झालं इक्वेशन नंबर 1 तयार. चला करा सुरुवात. लेट समजा लेट न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन FRACTION न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज इक्वल टू x
and denominator is equal to y. समजा अपूर्णांकाचा अंश बरोबर x छेद बरोबर y. सो फ्रॅक्शन इज इक्वल टू x अपॉन y आणि म्हणून अपूर्णांक बरोबर x भागिले y. आता घ्या अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट याचा अर्थ समजतोय ए सी. अकॉर्डिंग टू उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन CON इथं लिहायचं एन म्हणजे झालं कंडिशन. x प्लस वाय ॲडिशन ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. x प्लस वाय इक्वल टू 15 इक्वेशन नंबर 1. इक्वेशन तयार करून घेऊ आणि मग ठरवू याला उपयोग कसा करायचा. आता सेकंड कंडिशन द्या. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन उदाहरणात दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार इफ डिनॉमिनेटर y इज म्हणजे इक्वल टू. इज म्हणजे काय इक्वल टू इज 3 मोर मीन्स प्लस बाय 3 3 ने जास्त टॉइस इट्स न्यूमरेटर. टॉइस मीन्स 2 into x. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी उदाहरण सांगतो. अपूर्णांकाच्या अंश व छेदाची बेरीज 15 आहे. अपूर्णांकाच्या अंश व छेदाची बेरीज 15 आहे. विद्यार्थी मित्रांनो पहिलं आणि दुसरं उदाहरण इक्वेशनचा उपयोग करा आणि x आणि y ची व्हॅल्यू काढा. तोपर्यंत मी मराठी माध्यमात सांगतो. अपूर्णांकाच्या अंशाची व छेदाची बेरीज 15 आहे. अपूर्णांक छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 3 ने जास्त आहे. अंशाच्या दुपटीपेक्षा 3 ने जास्त आहे तर तो अपूर्णांक शोधा. चला फ्रॉम 1 and 2. 1 नंबर काय x प्लस वाय इक्वल टू 15. फ्रॉम 1 and 2 x जशाच्या तसा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y 2x प्लस 3 इक्वल टू 15. चला घ्या मित्रांनो आणि सोडवा. मी पण सोडवतो तुम्ही पण सोडवा. कोणाचं उत्तर बरोबर येतं आणि कोणाचं उत्तर ॲक्युरेट येतं. 4 नाही. नजर हटी और दुर्घटना घटी. x इज इक्वल टू 4. पुढे लिहा y इज इक्वल टू 2x प्लस 3. y is equal to 2 into 4 plus 3. y is equal to 8 plus 3 11. पटापट उत्तर काढायचं मित्रांनो आणि शेवटी लिहा. सो फ्रॅक्शन इज इक्वल टू x अपॉन y. म्हणून अपूर्णांक बरोबर x भागिले y बरोबर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x 4 अपॉन 11. 4 प्लस 11 15. पहिली कंडिशन पूर्ण झाली. 4 ची दुप्पट टॉइस द 4 2 जा 8 प्लस 3 11. 4 दुने 8 त्याच्यात 3 मिळवले 11. आपलं उत्तर बरोबर आहे. इन दिस वे स्टुडंट वी सॉल्व 2 एक्झाम्पल्स. जास्तीत जास्त वर्ड प्रॉब्लेम सोडवा. आणखी 5-10 उदाहरणं गुगलवर सर्च करा. पुस्तकात पण आहे. प्रकरण नंबर 1 मध्ये 2-3 उदाहरणं कमीत कमी सोडवा. चला मित्रांनो नाव लास्ट प्रॉब्लेम नंबर 3. फ्रेंड्स आफ्टर सॉल्विंग 2 इंटरेस्टिंग प्रॉब्लेम्स वी विल गो टू द लास्ट बट वन प्रॉब्लेम. आपले तसे 3 प्रॉब्लेम आहेत आणि आपण आता तिसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत आणि एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी देणार आहे. नाव राईट डाऊन द नंबर. राईट डाऊन द प्रॉब्लेम. अ 2 digit number is 3 more than 6 times the sum of digits. If we add 18 to the number obtained by interchanging digits, we get original number. Find 2 digit number. मित्रांनो व्हिडिओ पास करा आणि शांततेने व्यवस्थित उदाहरण लिहून घ्या. मी तोपर्यंत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सांगतो. एक 2 अंकी संख्या
तिच्या अंकाच्या बेरजेच्या 6 पटीपेक्षा 3 ने मोठी आहे. एक 2 अंकी संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या 6 पटीपेक्षा 3 ने मोठी आहे. अंकाची अदलाबदल करून येणाऱ्या संख्येत 18 मिळविल्यास मूळची संख्या मिळते. तर ती संख्या कोणती? आणि व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉब्लेम मित्रांनो. पुन्हा एकदा व्यवहाराशी रिलेट करू. 2 डिजिट नंबर म्हणजे 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या सांगा बरं कोणत्या 2 अंकी संख्या आहेत? 35 1 2 2 डिजिट नंबर. याच्यातला पहिला डिजिट कोणता? 3. दुसरा डिजिट कोणता? 5. पहिला अंक 3, दुसरा 5. याला म्हणतात युनिट प्लेस. एकक स्थान. याला म्हणतात टेन्स प्लेस, दशक स्थान. म्हणजे काय? 3 ला 10 न बनू. 3 × 10 प्लस 5 ला 1 न. युनिट म्हणजे 1. 5 × 1 3 10 = 30 प्लस 5 1 = 5. काय भेटलं आपल्याला? 35. काय भेटलं आपल्याला? 35. आणि मित्रांनो आता काय करू आपण? हे 35 आहे, याला मी घेतो yx. टेन्स प्लेस y, युनिट प्लेस x. सो व्हॉट इज द नंबर? yx. राईट डाऊन. लेट समजा युनिट प्लेस number is equal to x and tens place number is equal to y. नंबर म्हणण्यापेक्षा डिजिट म्हणू जास्त योग्य होईल. डिजिट. मराठी माध्यमाचे विद्यार्थी एकक स्थानचा अंक बरोबर x व दशक स्थानचा अंक बरोबर y. म्हणजे संख्या कोणती तयार झाली? yx. म्हणून ती संख्या बरोबर yx. सो गिवन नंबर इज इक्वल टू yx. आता आपल्याला एक 15-20 मिनट से फोन करता ऑनलाइन क्लास में हो. आता सो 2 डिजिट नंबर इज इक्वल टू yx. पण yx लिहून चालणार नाही. काय लिहावं लागेल याला? y × 10 10y प्लस x × 1 x. 35 3 × 10 5 × 1. ओके. हे झालं आपलं अर्ध्या मार्काचं काम. काय झालेलं आहे? अर्ध्या मार्काचं काम. आता अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन नंबर 1 लिहा. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार. आता पेन्सिल हातात घेऊन आपल्या प्रश्नपत्रिकेवर लिहिण्यापेक्षा जे महत्वाचे मुद्दे त्याच्या खाली अंडरलाईन करायचे. 2 डिजिट नंबर. कोणता 2 डिजिट नंबर आहे? 10y प्लस x इज मीन्स इक्वल टू 3 more means plus 3 than 6 times म्हणजे 6 न मल्टिप्लाय करायचं. द सम म्हणजे काय? ॲडिशन. सम ऑफ डिजिट्स म्हणजे कोणते? x आणि y. 6 इन द ब्रॅकेट x प्लस y. एक 2 अंकी संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या 6 पटीपेक्षा. 6 पट म्हणजे गुणिले 6. अंकाची बेरीज म्हणजे 3 + 5 x + y. 3 ने जास्त आहे अधिक 3. झालं इक्वेशन तयार. लिहा 10y प्लस x इज इक्वल टू 6 x प्लस y प्लस 3. आणि मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि याला सॉल्व करा. x प्लस 10y दशक तसं लिहून घेतो. 6x मायनस 6x होतील इकडे आल्यावर. प्लस 6y चे मायनस 6y इक्वल टू 3. शांततेने ब्रॅकेट सॉल्व करा. x आणि -6 -5x प्लस 4y इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 1.
इक्वेशन नंबर 1. शांततेनं पुन्हा एकदा कन्फर्म करा. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होत असेल तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये यस लिहा. इक्वेशन बरोबर आहे तुमचं आणि माझं दोघांचं. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, इफ वी ॲड 18, आपण 18 मिळवले. इफ वी ॲड 18 टू द नंबर, कोणात मिळवले? ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग डिजिट्स, म्हणजे अंकाची अदलाबदल करायची. आपल्याकडे अंक कोणता होता? 35, त्याचे काय केले? 53. वी हॅव 35 बाय इंटरचेंजिंग 3 इकडं 5 इकडं 53. इथं 10y प्लस x आहे. yच्या ठिकाणी x, xच्या ठिकाणी y. 35च्या ठिकाणी 53. 75 57, 32 23. इंटरचेंजिंग डिजिट्स लिहा. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, according to second condition, if we add 18 to the number obtained by, कोणता नंबर भेटला? 10x plus y plus 18, we get original number. Original number कोणता? 10y plus x. आता इथं जर एक ओळची जागा असेल तर इथे एक वाक्य ऍड करून घ्या. इथे एक वाक्य ऍड करा. The number formed by interchanging digits. The number formed by interchanging digits. अंकाची अदलाबदल करून मिळणारी संख्या. 10y प्लस x होती तर 10x प्लस y. आता सॉल्व करा. 10x इकडे x आणला, 9x इकडे 10 आले, मायनस झाले, -9y प्लस 18 तिकडे गेला, -18. आणि मित्रांनो, वर्ड प्रॉब्लेमला बेसिक तर पक्क लागलच. प्रत्येक पायरी काही करत नाही बसायची. आपल्याला थोडंसं फास्ट करता आलं पाहिजे. लिहा. डिवाइड इच टर्म बाय 9. प्रत्येक पदाला 9 ने भागून, याला 9 ने भागितलं, यस y -2. इक्वेशन नंबर 2. आता याच्या खाली इक्वेशन नंबर 1 लिहा. -5x plus 4y is equal to 3. आणि आता ठरवा सॉल्व कसं करायचं. 4-5 पद्धती सॉल्व करायला. कोएफिशियंट इक्वल करून घ्या, किंवा मग x इज इक्वल टू -2 प्लस y करा, किंवा क्रॅमर्स रूल, किंवा ग्राफ मेथड. 4 पद्धती मला माहिती आहे, पण त्याच्यातलं सोपं कोणतं वाटतंय? याला आपण 5 ने मल्टिप्लाय करू. कितीने मल्टिप्लाय करू? 5 ने. 5 ने मल्टिप्लाय म्हणजे 5x कॉमन होती. चला 5 ने मल्टिप्लाय करा. 5x minus 5y इज इक्वल टू -10. 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं. चला -5x प्लस 4y इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 1. चला आणि दोघांची ऍडिशन करा आता. बाय by बाय 3 प्लस 1. 3 अधिक 1 करून प्लस x मायनस x गेट कॅन्सल. -5 प्लस 4 -1y. -10 प्लस 3 -7. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय -1. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय -1. y इज इक्वल टू 7. y इज इक्वल टू 7. आता पुढे लिहा. आता एक बाय, याला म्हणा a. बाय 2 and a, बाय a and equation number 2. What is the value of y? 7. x minus y, x minus 7 equal to -2. x is equal to -2 plus 7. x is equal to 5. x is equal to 5. पूर्ण भाग जर गेला ना, इथं जर पूर्ण भाग गेला नसता, काहीतरी वेगळंच उरलं असतं ना, मग काहीतरी डाऊट आला असता. आपलं उत्तर आता जवळपास बरोबर आहे. आपण कन्फर्म करू. चला लिहा. सो द नंबर इज 2 digit number is, so 2 digit number is equal to 10y plus x 10 into, what is the value of y?
7 plus 5. 70 plus 5 equal to 75. So number is equal to 75. म्हणून so original number is equal to 75. इथं आपला प्रश्न संपलेला आहे. आता उत्तर मॅच करू. व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? दोघांचं ॲडिशन करा. 7 plus 5 12. 12 into 6 72 plus 3 75. पहिली कंडिशन सॅटिस्फाईड झाली. आता याचं 75चं 57 करा. याच्यामध्ये 18 मिळवा. 8 आणि 7 15. चला 1 ओके. अंकाची बेरीज ही 6 पट, त्याच्यात 3 मिळवले 75 आले. अंक बदलले, 75चे 57 केले, त्याच्यात 18 मिळवले 75 मिळाले. आणि मित्रांनो या प्रकारे आपलं आलेलं उत्तर 100% कन्फर्म झालेलं आहे. आणि मित्रांनो जेव्हा उत्तर कन्फर्म होतं त्याच्यासारखा मोठा आनंद नाही, कारण उदाहरण काही सोपं नाही आणि त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा आपला लेझी झालेला आहे. आणि म्हणून एक उदाहरण पहा, लिहून घ्या, 2दा-3दा सोडवा, मग पुढच्या उदाहरणाकडे जा. मित्रांनो खूप इंटरेस्टिंग आहे, फक्त समजलं नाही, अवघड आहे म्हणून सोडून द्यायचं नाही. आता आपल्याला शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. तो तुम्ही सोडवायचा आहे. राईट डाऊन. अ 2 digit नंबर. आता इथं करतो 6च्या ऐवजी 4. अ 2 digit number is 3 more than 4 times the sum of digits. तेच उदाहरण आहे. थोडासा बदल लिहा. A 2 digit number is 3 more than 4 times the sum of digits. एक दोन अंकी संख्या त्या संख्येतील अंकाच्या बेरजेच्या चौपटीपेक्षा 3 ने जास्त आहे. पहिली कंडिशन. सेकंड if we add 18 to original number, then the digits of original number reversed. फाइंड आउट द नंबर. काय फरक पडला याच्यामध्ये? अंकाची अदलाबदल करून येणाऱ्या संख्येत मिळवले होते, याच्यामध्ये डायरेक्ट याच्यातच मिळवायचे 75 मध्ये 18. आणि मित्रांनो खूप छानपैकी थोडासा बदल केलेला आहे या उदाहरणात. अवश्य सोडवा. आलं नाही तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला त्याचं उत्तर पर्सनली सेंड करेन. पण मित्रांनो येणार नाही असं होणार नाही. मागचं उदाहरण 2दा-3दा सोडवा. आणि मित्रांनो आज आपण खूप चॅलेंजिंग क्वेश्चन सोडवलेले आहेत आणि आपली आजची मॅच टफ होती. IPLची क्रिकेटची मॅच टफ होती. प्रत्येक बॉल स्पिन होत होता, पण तरी आपण काही बॉल प्लेड करून आणि काही बॉलवर 4 रन काढून आपण आजची मॅच संपवलेली आहे. मित्रांनो पुन्हा भेटूया काही चॅलेंजिंग प्रश्न घेऊन उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही, प्रॅक्टिसला लाईक करा. ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.